हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा। तर आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की। तर कशी बनवते हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। खरं तर ही रेसिपी माझ्या मम्मीची आणि बहिणीची सिक्रेट रेसिपी आहे। जेव्हा मी गावाला गेलेले त्यावेळेस माहेरी गेलेले तेव्हा बनवलेली रेसिपी आहे ही। तर शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी आपण 2 प्लेट शेंगदाणे घेतलेले आहे। ते गॅसवर एका कढईमध्ये व्यवस्थित कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे। ते भाजले आणि थोडेसे थंड झाले की त्याचे मिक्सरमध्ये कूट करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच प्लेटीच्या प्रमाणानुसार 2 प्लेट जेवढे म्हणजे शेंगदाण्याच्या प्रमाणानुसार 2 प्लेट साखर घ्यायची आहे। तर त्या साखरेचा पाणी न टाकता पाक बनवून घ्यायचा आहे। शक्यतो चिक्की बनवण्यासाठी पाणी टाकायची गरज पडत नाही, कारण पाणी टाकलं तर पाक पातळ होऊन जातो। आपल्याला पाक एकदम असा घट्ट पाहिजे, त्यामुळे पाणी टाकायचं नाही। त्यानंतर जो कूट बनवून घेतलेला तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्या पाकामध्ये आणि गॅस बंद करायचा। त्यानंतर एका ताटावर म्हणा वगैरे कशाला थोडंसं तेल लावून त्यामध्ये चिक्की पसरून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे। बघू शकता एकदम सुंदर अशी रेसिपी आहे आणि एकदम झटपट होते, खूप सोपी आहे बनवायला। अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते। विकत घेण्यापेक्षा अशी घरी बनवलेली चिक्की कधीही चांगली लागते। तर चला तर मग कशी वाटली चिक्कीची रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा। आजचा व्हिडिओ येथेच एंड करते। धन्यवाद, बाय बाय। लाईक करा, शेअर करा।